नमस्कार. दिशामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या भागात पुन्हा एकदा आपण इंटरनेट बिझनेस मार्केटिंग या अतिशय मोठ्या आणि तेवढ्याच इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आले स्कूल ऑफ बिझनेस विजडमचे सीईओ श्री जयंत हुदार. नमस्कार सर. आपण मागे एक दोनदा बोललो की प्रॉडक्ट विकणं हे जास्ती सोपं, लोकांना अप्रोच होणं जास्ती सोपं जातं यामुळे. पण आता उदाहरणार्थ माझं हॉस्पिटल आहे, माझ्याकडे विकायला काही नाहीये, तर मला ह्याचा कसा फायदा होऊ शकतो? हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमची सर्व्हिस, मेडिकल सर्व्हिस विकताय, बरोबर, दॅट इज युअर प्रोडक्ट. तर आपण एक्झाम्पलच घेऊया ना, तुमचं हॉस्पिटल आहे आणि तुम्ही स्पेशलायझेशन समजा आय सर्जरी करताय किंवा आईज रिलेटेड काही करताय, तर आपण त्याला मार्केट करण्यासाठी आपण तुमचा एरिया कुठला, ऑडियन्स एरिया कुठला आहे. समजा तुम्ही सांगितलं की मुंबईमध्ये माझे पेशंट्स जास्त आहेत, मुंबईमध्ये तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करू शकता. तसंच तुम्ही बघितलं की दुबईमधून किंवा मिडल ईस्टर्न कंट्रीजमधून जर तुम्हाला एन्क्वायरीज येत आहेत, तर तुम्ही तिथेही गुगल किंवा कुठल्या म्हणजे इंटरनेट मार्केटिंगचे कॅम्पेन सुरू करू शकता. आणि तिथे जे कोणी तुमच्या सर्व्हिसेस शोधतायत त्यांना तुमचं ॲड्रेस आणि वेबसाईट दिसेल, दे विल कॉन्टॅक्ट यू आणि तुम्हाला त्याच्याकडून म्हणजे लीड जनरेट होऊन तुम्ही ते कन्वर्ट करून तुम्हाला पेशंट मिळू शकतो. तसंच हॉस्पिटल्सचे दुसऱ्या बऱ्याच सर्व्हिसेस अजून असू शकतात. म्हणजे टेलिफोनिक हेल्प असू शकते की तुमचा एक डॉक्टर आहे की ज्याला नंतर 6 महिन्यापर्यंत, वर्षभरापर्यंत पेशंटला तिथे यायचं नाहीये, तर तुम्ही टेलिफोनिक हेल्प देऊन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून त्याला सपोर्ट करून त्याला नंतर जी लागणारी हेल्प आहे ती तिथे इथे न येता किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून हेही करता येईल. त्याचे रेकॉर्ड्स तुम्हाला इंटरनेटवर ठेवता येईल की जगामध्ये तो पेशंट कुठेही गेला तर त्याला त्याचं फुल हिस्ट्री त्याच्यावर दिसू शकते, असंही करता येईल. पण आता तुम्ही जे म्हणलात की हॉस्पिटल म्हटल्यावर सुद्धा एक सर्व्हिस आहे जी तुम्हाला विकायची, काहीच नाही विकण्यासारखं, तरी मला कसलं मग मार्केटिंग करणं किंवा इंटरनेटवर कशाची जाहिरात करू शकतो? ओके, आता जसं मी म्हटलं की 2 प्रकारची लोक आहेत, ज्यांच्याकडे एक बिझनेस आहे, म्हणजे त्याकडे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ऑलरेडी आहे आणि त्याला ती प्रोडक्ट प्रमोट करायची. एक घरी बसलेला एज्युकेटेड मुलगा किंवा मुलगी आहे आणि त्यांना जर काही करायचं आहे किंवा VRS घेतलेलं किंवा रिटायर झालेले लोक आहेत ज्यांनी आयुष्यभर दुसरं काही काम केलेलं आहे, तर त्यांच्याकडे आज जर काही विकायला नसलं तरी इंटरनेटवर बरेचसे प्रोडक्ट्स आहेत आणि सर्व्हिसेस जे तुम्ही मार्केट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे डीलरशिप घेऊ शकता त्याची, आणि ते विकल्यानंतर तुम्हाला त्याचे कमिशन्स मिळतात. तर त्याला आपण अफिलिएट मार्केटिंग हा शब्द आहे इंटरनेट मार्केटिंगमध्ये, की अफिलिएट म्हणजे तुम्ही त्या प्रोडक्टचं अफिलिएट डीलर होणार आणि त्याला तुम्ही विकणार आणि तुम्ही बिलीव्ह कराल त्याच्यामध्ये तुम्हाला 10% 90% कमिशन मिळू शकतं. असे प्रोडक्ट्स आहेत आणि ते इन्फो प्रोडक्ट्स असू शकतात किंवा जे नॉर्मल फिजिकल प्रोडक्ट्स जे आहेत त्यामध्ये तुम्हाला 10% ते 20% जे काही कमिशन्स नॉर्मली डीलर्सला मिळतात ते तुम्ही याच्यावर जाऊन विकून तुम्हाला मिळू शकतात. आणि तुम्ही कुठल्याही बिझनेसमॅनला जाऊन सांगितलं की मी जर तुझा प्रोडक्ट विकला तर तू मला किती पैसे देणार आहेस बाबा, तर त्यांनी जे काही सांगितलं तुम्ही याच्यावर येऊन ते विकू शकता. eBay तुम्ही ऐकलं असेल, ebay.com, जिथे तुम्ही काही वस्तू विकू शकता. तर तुम्ही तुमच्याकडे जे काही प्रोडक्ट असेल, म्हणजे गावामध्ये बनलेल्या काही गोष्टी असतील तर त्या म्हणजे आर्टिफॅक्ट्स आहेत किंवा त्या जागेचं काहीतरी स्पेशालिटी असेल ते विकायचं असेल तर तुम्ही eBayवर जाऊन विकू शकता. जर तुम्हाला पूर्ण वेबसाईट बनवून नसेल विकायचं तर तुम्ही eBayवर जा, तिथे ऑक्शन करा. म्हणजे ऑक्शन करणं म्हणजे तुम्हाला डिस्काउंटमध्येच विकायचं असं नाहीये, तुम्ही तुमच्या प्रोडक्टची तिथे व्हॅल्यू देऊ शकता आणि लोकांना, जगभरातले लोक जे ते शोधतायत, eBayवर येणारा माणूस काहीतरी विकत घ्यायलाच येतोय, तर इट इज अ बिगेस्ट बायर मार्केट, बिगेस्ट टार्गेटेड ऑडियन्स. तर तुम्ही तुमचं तिथे प्रोडक्ट ठेवू शकता आणि विकू शकता. आता तुमचा प्रश्न आहे की तुमच्याकडे प्रोडक्टच नाहीये, तर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करून दुसऱ्याचा प्रोडक्ट विकून तुम्हाला कमिशन मिळणार आणि ते इंटरनेटवर ऑटोमेट करणं फार इझी आहे. आणि त्यामुळे तुम्हाला पेमेंट गेटवे किंवा म्हणजे पैसे कसे येणार त्याचा विचार करायची गरज नाही, स्टॉक ठेवायची गरज नाहीये, सपोर्ट द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त मार्केटिंग करा, प्रमोट करा. जो कोणी येऊन ते प्रोडक्ट घेईल ती कंपनी ऑटोमॅटिकली त्याला ट्रॅक करेल, तुमच्याकडून आलेलं ते रेकॉर्ड ठेवेल, तुम्हाला तुमचे पैसे मंथली किंवा 15 दिवसांनी पाठवून देईल. तर हा एक प्रकार झाला की तुमच्याकडे तुम्ही सर्व्हिस देताय किंवा तुमच्याकडे प्रोडक्ट आहे आणि प्रोडक्ट नाही तर तुम्ही दुसरं कोणाचं तरी अफिलिएट प्रोडक्ट घेऊन ते विकलं. तर हे 3 प्रकार तर झालेलेच आहेत. चौथा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीच विकत नाही, तुमच्या वेबसाईटवर फक्त व्हिजिटर्स येत आहेत, म्हणजे तुमच्याकडे फक्त तुमचं एक्सपर्टीज आहे. समजा काही मी असं सांगेन की समजा मी डॉक्टर आहे आणि माझ्याकडे खूप काही देण्यासारखं आहे, माझं एक्सपर्टीज, पण लोक अफोर्ड नाही करू शकत, म्हणून मी इंटरनेटवर माहिती दिली. तिथे बरेच जण व्हिजिटर्स येतात, तर तिथे मी एक गुगलचं एक ॲडसेन्स म्हणून एक प्रोग्राम आहे, त्याचे जर ॲड्स तिथे डिस्प्ले केल्या, जे गुगल डिस्प्ले करते
आणि लोक येऊन माझ्या वेबसाईटवर काहीच विकत घेतलेलं नाहीये, पण त्यांनी ती ऍड बघितली, त्याच्यावर जर त्यांनी क्लिक केलं तर मला त्या वेबसाईटच्या थ्रू पैसे मिळतील. म्हणजे मी काहीही विकलेलं नाहीये, मी फक्त ती जागा रेंट केल्यासारखी आहे आणि मला ते घरी बसल्या पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आपलं पॅशन काय आहे आणि आपली एक्सपर्टीज काय आहे त्याच्यावर तुम्ही सांगाल. त्याच्यावर तुम्ही जर मला एक प्रश्न विचारला तर मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला दिस पर्टिक्युलर मॉडेल विल वर्क, ते आपल्याला सांगता येण्यासारखं आहे. आणि थोडंसं स्टडी केलं म्हणजे यात खूप करण्यासारखं नाहीये. तुम्ही ते थोडंसं वाचन केलं, थोडं स्टडी केलं, तुम्हाला समजेल की तुमचा मॉडेल कुठला आहे. म्हणजे ईबीवर विकता येण्यासारखं आहे की तुमचं स्वतःचं सेल्स पेज बनवून, तुमची स्वतःची वेबसाईट बनवून तुम्ही तो प्रोडक्ट विकणार आहात किंवा सर्व्हिस विकणार आहात किंवा दुसऱ्याचं प्रोडक्ट विकणार आहात. ते त्या तुम्ही प्रमोट करा, तो माणूस त्याच्याच वेबसाईटवर जाईल, तिथेच विकत येईल, पण पैसे तुम्हाला मिळतील. आणि जर काहीच नसेल तुमच्याकडे, फक्त इन्फॉर्मेशन आहे, तर ते इन्फॉर्मेशन पण तुम्ही डिस्प्ले करून तुम्ही ऍड्स साठी जागा देऊन पण पैसे कमवू शकता. तर असे बरेच प्रकार आहेत, त्यातले मी तुम्हाला ठळक 4 सांगितलेत. आणि ह्या पद्धतीने मार्केटिंग केल्यानंतर बिझनेसच्या यशामध्ये किंवा बिझनेस यशस्वी होण्यामध्ये कितपत गॅरंटी असते किंवा ती गॅरंटीचं प्रमाण आपण किती वाढवू शकतो? सक्सेस याच्यामध्ये जसं नॉर्मल कुठल्याही बिझनेसमध्ये जेवढं पर्सेंटेज आहे तेवढेच पर्सेंटेज ह्याच्यामध्ये पण आहे. कारण हा एक एक्सटेन्शन आहे तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करण्याचं. जर एक नवखा मुलगा आला आणि तो म्हणाला मला आता याच्यात सक्सेसफुल व्हायचं आहे, तर त्याला टेक्निकल स्किल्स लागणार आहेत, बरोबर आहे. पण टेक्निकल स्किल्स एवढंच त्याची चिकाटी असणार आहे, बरोबर. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या नॉन टेक्निकल आहेत. तो फोकस किती करू शकतो, कॉन्सन्ट्रेट किती करू शकतो, त्याचं डिटर्मिनेशन किती आहे, दिस विल म्हणजे त्याच्यावर डिपेंड करेल की तो किती सक्सेसफुल होईल. जर ज्या माणसाला काहीच येत नाही आणि तो म्हणाला मी बिझनेस चालू केला, तर ते एनिवे सक्सेसफुल होणार नाहीये, बरोबर. तर सक्सेसची मात्रा वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये पहिले एज्युकेट होणं आणि थोडंसं पेशन्स ठेवून त्याची चिकाटीने ते फॉलो करणं हे फार गरजेचं आहे. एक ऍडव्हान्टेज इंटरनेट मार्केटिंग आणि इंटरनेट बिझनेसचा असा आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही फार कमी करावी लागते. म्हणजे तुम्हाला फेल पण व्हायचं असेल बिझनेसमध्ये तर दिस इज अ बेस्ट वे. देर इज नो बेटर वे देन दिस. म्हणजे असं की जर मी आज डिसाईड केलं मला एक शूचं शॉप उघडायचं आहे, तर मला आज एक 50-60 लाख रुपयाचं ते दुकान घ्यावं लागेल, त्याला इंटिरियर करावं लागेल 10 लाख रुपये टाकून, त्यानंतर ते स्टॉक्स ठेवायसाठी पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील, त्याच्यानंतर ऍडव्हर्टिजमेंटसाठी पैसे खर्च करावे लागतील. दॅट डज नॉट गॅरंटी की तुम्ही प्रॉफिट कमवाल की नाही. पण ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या 1% पैसे खर्च करून इन्व्हेस्ट करून तुम्हाला ते करता येण्यासारखं आहे. आणि मराठी उद्योजक म्हणजे बऱ्याचशा लोकांना मी बघितलेलं आहे की ते सगळे पैसे त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खर्च करतात आणि मग प्रमोट करण्यासाठी मार्केटिंगसाठी पैसेच नसतात आणि त्यामुळे ते फेल होतात. तर तुम्हाला जर ते चेक करायचं असेल की तुम्ही ते किती विकू शकता, तर इंटरनेटच्या माध्यमाने तुम्ही ॲफिलिएट कोणाचं तरी व्हा, त्या प्रोडक्टचं तुम्ही तुमचं दुकान इंटरनेटवर थाटा, चांगली वेबसाईट बनवा आणि प्रमोट करा आणि चेक करा की तुम्ही किती पैसे कमवू शकता. एक अंदाज घ्या त्यामध्ये आणि तुम्हाला माहिती पडलं की ठीक आहे माझं ह्याच्यामध्ये चांगला बिझनेस जमतोय, मग तुम्ही तो शॉप घेऊन तो ऍक्च्युअल शॉप पण तुम्ही प्रमोट करा आणि नेटच्या थ्रू पण करा. आज असे लाखो लोक आहेत की ज्यांना शॉप अफोर्ड होत नाही, जागा अफोर्ड होत नाही, म्हणून ते घरी बसल्या काम करतात, त्यांचे प्रोडक्ट्स तिथे डिस्प्ले करतात, लोक बाय करतात, कोणी त्यांच्या घरी जात नाही बघायला की त्याचं शॉप आहे का नाही, त्यांना चांगल्या प्राइसला मिळते ना. आज मी शॉप जर घेतलं तर मला इतकं रेंट द्यावं लागतंय किंवा जे काही इलेक्ट्रिसिटीचा खर्च आहे लोक. बरं, मी एक फारच महत्वाची गोष्ट विसरलो की इथे तुम्हाला चांगली जी लोक मिळतात, मार्केटिंगची लोक जी मिळतात, ती तुम्हाला सेल्समॅन जी मिळतात, ती सोडून गेल्यानंतर तुम्हाला एक प्रकारचा लॉस होऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही सिस्टम अशी टाकून ठेवली की जे विकले जाते तर ते तुम्हाला सोडून कधीच जाणार नाहीये. तो माणूस सोडून गेल्यामुळे जो तुमचं नुकसान होणार आहे ते इथे होणार नाहीये. तो डेटाबेस तुमच्याकडे राहणार आहे, तुमचं सेल्स लेटर तुमच्याकडे राहणार आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही तो बिझनेस करू शकता. तर शॉपमध्ये इन्व्हेस्ट न करता तुम्ही याच्यावर करा. लवकर फेल व्हा पाहिजे तर, कमीत कमी पैशात फेल व्हा आणि तुम्ही तो ट्राय केल्यानंतर तुम्ही रिअल लाईफमध्ये जाऊन ते करू शकता. ह्या विषयावर अजून खूप गप्पा आपल्याला मारायच्यात, पण वेळेची थोडीशी मर्यादा असल्यामुळे आज तुम्ही जेवढी माहिती दिलीत तेवढी आपल्या प्रेक्षकांना समजून ती पचनी पडून त्याचा ते वापर करायला लागेपर्यंत आपण आज इथेच थांबूया. पण आत्ता तुम्ही जेवढी महत्त्वाची माहिती दिलीत त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद सर. या विषयावर आपल्याला अजून पुढच्या भागांमध्ये खूप गप्पा मारायच्या आहेत, पण दिशामध्ये आज मात्र इथेच थांबूया. धन्यवाद.